Baba
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार, निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, वारे उतरे, वारे उतरे, तो हा पाय जीवन थोडा, घेवे तो हा पाय जीवन थोडा, काय सांगू आता काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू
संताचे उपकार काय सांगू आता
देव थोडा ठेवितो हा जेवला काय जमली काय काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडलीकाय धातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमना करू प्रथम उदरे चरण संततिया उदरे चरण संततिया उदरे चरण संततिया जन कृपाले कथे कांतारे नाले कथे कांतारे कृपाले कथे कांतारे वाजे सगुरु दास तुका सगुरु दास तुका वाजे सगुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधामनां अज्ञां शास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्त्या विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तो सुविचारयुक्तो नमामि जोगो शिरसा गुरुतो आइए हनुमंत विराजिए कथा करुमति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारियो पवन कुमार गुरुदास तथा मुनिजन तया बाबा असे बोलते ऐशा नामे शंकरा निसंग जो संगती पुण्यलोकीचा देवगड भूमीचा मोती खरा शोभतो ऐशा सद्गुरु श्री भास्करगिरी बाबा वंदितो घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना यावे यावे माझी सेवा देना दुर्बळाची सेवा देना दुर्बळाची सेवा दोना दुर्बळाची सेवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण
श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग औवासी सुप्रसिद्ध साधू जगन्मान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमेचं वर्णन करतात. नवे नवे कृतज्ञतेच्या पोटी संतांचं वर्णन अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय करतात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. त्या संतांचे उपकार अगणित असे असणारे या जगतावरती आहेत तुकोबाराय सांगतात. आणि ते संत महात्मे आपल्याला झोपेतून निरंतर असे जागे करत असतात. झोप या शब्दाचा अर्थ म्हणजे संध्याकाळी झोपणे तो नाही. आज्ञानरूपी जीवाला लागलेली जी झोप आहे त्या झोपेतून संत महात्मे आपल्याला जागे करतात. मज निरंतर जागविते. मग असे जे संत आहेत त्या संतांचे या जगतावरती अगणित असे उपकार आहेत. त्या उपकाराची तुलना आपण कधीही करू शकत नाही किंवा आपण काय दिल्यानंतर त्या उपकाराची पूर्तता होईल सांगता येत नाही. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव तोडा. तुकोबाराय सांगतात नवे नवे त्या संतांच्या पायावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. संतांचा सहज बोलण्याचा परिणाम जगाचं कल्याण होतं. सहज बोलणे हित उपदेश जगाचं कल्याण आहे. करोनी सायास शिकविते. मग त्या अज्ञानी जीवाला सायास करून शिकवण्याचा प्रयत्न करतात. समजा एखादी गाय जरी वनामध्ये चरायला गेली तरी तिचं लक्ष मात्र तिच्या घरच्या वासराजवळच असतं. मग गाय जशी रानामध्ये चरायला जाते तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. जशी ती वनामध्ये गेल्यानंतर तिचं चित्त आपल्या घरच्या वासराजवळ असतं तसं जगाच्या कल्याणाकरता संतांचं चित्त आपल्या जवळ असतं. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. अकारण कारण वरून आले भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा. परमात्म्याच्या असीम कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 62वी. फार जुनी हाडाची माणसं दिसतात. कारण की एवढ्या वर्षापासून सप्ताह चालू ठेवणं हे सोपं काम नाहीये. ही वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे ही जी जुन्या माणसांनी जपली. मग 65 वर्षापासून अविरतपणे हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. थोड्या मोठ्या साधू संतांचे आशीर्वाद आपल्या सप्ताह करता आहे. त्याच्यामध्ये वैकुंठवासी तुकाराम बाबा सबलस, हरिभक्त पारायण वैकुंठवासी कारभारी बाबा हरवणे, हरिभक्त पारायण वैकुंठवासी काशीनाथ बाबा आळंदी पंढरीचे वारकरी, वैकुंठवासी हरिभक्त पारायण नारायण बाबा काळे यांच्या शुभ आशीर्वादाने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य परमपूज्य देवगडचे बाबा सद्गुरू स्वामीजी यांच्याही कृपा आशीर्वादाने परमपूज्य आपले रामबाबा जिंजुरके यांच्याही कृपा आशीर्वादाने आणि मौजे आपल्या या संपूर्ण लोळे गावाच्या या गावकरी समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने तरुणांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह करता ही महाराज मंडळी उपस्थित आहेत, गायनाचारी आहेत.
मृदंगाचार्य आहे, आपले पेटी मास्टर आहेत, विनेकरी बाबा आहे, टाळकरी, आता सगळ्यांचा मला काही परिचय नाही, ज्यांचं व्यासपीठ पारायण या ठिकाणी आहे, ज्ञानेश्वरीचं हरिभक्त पारायण गणेश महाराज पंडित तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुंदर अशी त्यांची मृदंगावरती साथ आहे. आमचे देवगडचे पूजनीय बाबांचे विद्यार्थी विश्वास महाराज नवघरे, आपल्या गावचं भूषण आहे महाराज, की एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये ही कला अवगत करणं सोपं काम नाही आहे. अशी अनेक मंडळी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी 5-5, 10-10 वर्ष घातली तरी सुद्धा लवकर कला अवगत होत नाही. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये जरी कला अवगत होण्याचं फळ जर यांना काही मिळालं असेल, केवळ आणि केवळ पूजनीय देवगडच्या बाबांची कृपा आहे. वय लहान आहे पण कीर्ती महान आहे. आपण म्हणतो ना छोटा पॅक बडा धमाका, तसं जीवन आहे महाराज. सगळ्यांनी प्रेम करा, सांभाळून घ्या, कारण की ही गावची रत्न, हे नवीन भजनी मंडळ ह्या जुन्या माणसांनी जर तयार केलं तर हे अविरतपणे चालू राहील. नाही तर आपण यांना खच्चीकरण केलं ना, संप्रदायाची हानी महाराज आपली नाही. साधू संतांनी जे आपल्यापर्यंत आणून ठेवलंय हे आपण पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. आणि ज्यांची अशी परंपरा चालू आहे वारकरी संप्रदायाची, तिसरी परंपरा आपले ऋषिकेश भाऊ काळे, देवगडला बाबांपर्यंत येईपर्यंत, कार्यक्रमाचं नियोजन करेपर्यंत त्यांची ती धावपळ, सगळे कार्यक्रमाचं नियोजन भक्तांनी, हो आई वाडवडिलांचा आशीर्वाद लागतो महाराज. घरामध्ये मुळात परमात्मा चांगले वारकरी होते, वारकरी संप्रदायाचं थोर व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने हे सगळं सहकार्य त्यांच्याकडून घडत आलेलं आहे. वास्तविक पाहता वेगळा वाडवडिलांची जर सेवा आपण केली साधू संतांची, तर आपल्याला जास्त परमार्थ करण्याची जास्त गरज पडत नाही. ज्ञानोबाराज सांगतात, येथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, त्याची एर अनुष्ठिते सामान्य सकळ. ज्ञानोबाराज म्हणतात, जे आपल्या वाडवडिलांनी जी सेवा केली ती जर सेवा आपण केली तर आपल्याला काही करण्याची गरज पडत नाही. आपल्याला अनायासाने परमात्म्याने जर कृपा केली तर सगळं काही आपल्याला प्राप्त होतं. विठ्ठल म्हणून त्यांची सेवा या ठिकाणी आहे. आणि विश्वास महाराजांचे वडील नवघरे काका तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत, ज्यांचा संत भोजन आहे. गोसावी पाटील तेही या ठिकाणी आहेत. मृदंगाचार्य वैरनाथ महाराज काळे, अविनाश महाराज लोखंडे, ज्यांची पेटीवरती सुंदर अशी साथ आहे. हरिभाऊ हरवणे, ओम नवघरे, प्रसाद नवघरे आणि काकडा भजन नामदेव पाटील जाधव, मोहनराव नवघरे, बाबूराव टुबे, कुंडलिक पाटील विधाटे, दत्तात्रय विधाटे, नवनाथ डमाळे, सूर्यभान डमाळे, गायनाचार्य संतोष महाराज चोपडे, हरिभक्तपारायण दिलीप महाराज सोनवणे, हरिभक्तपारायण रावसाहेब महाराज गायकवाड, हरिभक्तपारायण भाऊ महाराज पटांगरे, समस्त भजनी मंडळ. आता सगळ्यांचं नाव घ्यायला लागलो तर आपलं कीर्तनाकरता आधीच वेळ झालेला आहे. त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगतो, कीर्तनाकरता का वेळ झाला. सगळ्यांचा आता मी या ठिकाणी अपरिचित आहे, सगळ्यांचा मला नामोल्लेख नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये कुणी नावाची अपेक्षाही करू नये. संतांचं महिमा वर्णन करावं, भगवंताचं गुणगान करावं, हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. नवे नवे दंडक आहे, त्याच्यामुळे कुणीही वाईट मानू नका. ज्ञानोबाराय तुमचं वर्णन करतात, मी काय करावं. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोलू जरी गंगावती तरी स्वीकारा केली. म्हणून असे भगवत स्वरूप असणारे श्रोते या ठिकाणी आहेत आणि आपल्याला अभंगावरती काहीतरी विचार करायचा आहे. आज कीर्तनाला येण्याकरता थोडा उशीर झाला, त्याच्याकरता सगळ्यांच्या अगोदर क्षमा मागतो, कारण की याच्या मागचं कारण फार मोठं आहे. वारकरी संप्रदायाचं जर निष्ठेनं जीवन आपल्याला जगायचं असेल तर असं अलौकिक असणारं व्यक्तिमत्व या भारतवर्षामध्ये पवित्र असणारे संत, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचरित्राचं दुसरं असणारं स्वरूप आहे. साधुत्वाचं मूर्तिमंत स्वरूप वारकरी संप्रदाय नवे नवे ज्यांच्या रूपाने ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्यांना दिसतो असे असणारे परमपूज्य देवगडचे बाबा. एवढं पवित्र जीवन आहे. आणि सद्गुरूंच्या बाबांच्या मातोश्री जगदंबेचं स्वरूप असणारे जे आई आहे, बाबांच्या आई आज आनंदात विलीन झाले. 7:30 आम्हाला त्या ठिकाणी वाजले आईंच्या अंत्ययात्रेकरता.
त्याकरता वेळ लागला आणि आज असं अंतकरण भरून आलंय. येताना विचार केला काय चिंतन करावं. चिंतन करण्याकरता शब्द राहिले नाही काय त्या विचारामध्ये. कारण की एका मुलाची किंवा एखाद्या मुलीची आई होणं सोपं आहे महाराज, परंतु एवढ्या साधू संतांची आई होणं हा फक्त दिव्य चमत्कार आपल्याला मानावं लागेल. विठ्ठल म्हणून कीर्तना करता येण्याकरता उपस्थित झालो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. बरं संतांचं वर्णन का करावं हा तुकोबारायांनी जर विचार केला तर संतांचं वर्णन करण्यामागे काहीतरी फायदा असेल ना. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. तुकोबाराय सांगतात बाबा त्या संतांचे उपकार सांगता येत नाही एवढे जगतावरती असणारे संतांचे उपकार आहेत. बरं ते संतांचे उपकार आहेत हे मान्य आहे, परंतु तुकोबाराय सारख्या साधू संतांनी त्या संतांचं वर्णन करावं याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही. वास्तविक पाहता संतांच्या महिमेचं जर वर्णन करायचं झालं तर हे संतांनीच केलं पाहिजे. कुणीही वर्णन करणं जमत नाही. उदाहरणार्थ नरेंद्र मोदीचं वर्णन करायचं तर आपल्या आमदाराने त्यांचं वर्णन करून जमणार आहे का? जमत नाही. उदाहरणार्थ एखाद्या पहिलवानाचं वर्णन करायचं माझ्यासारख्या तर चहा पिऊन पातळ झालेल्या माणसाने ते वर्णन करून जमणार आहे का? नाही जमत. त्याच्याकरता अधिकार असावा लागतो. ज्या अर्थी तुकोबाराय संतांचं वर्णन करतात त्या अर्थी तुकोबारायांचा काहीतरी अधिकार असला पाहिजे. संतांचा महिमा संतची जाणते दुर्लभ यागते अनेकांचे. म्हणून वर्णन करण्याकरता अधिकार असावा लागतो. तुकोबाराय हे अधिकार संपन्न आहेत. आता तुकोबारायांनी संपूर्ण गाथा दिला हो. 4000 अभंग आपल्याकरता दिले जीवन जगण्याकरता. मनुष्याने त्यांच्या याच्यावर जीवनामध्ये जर काहीतरी परम कर्तव्य असेल तर हा देह जो आहे या दुःखरूपी संसारातून त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जायचा. हा उपदेश जगाला जर कोणी दिला जगद्गुरु तुकोबारायाने दिला. आणि तीच संतत्वाची भावना तीच मातृत्वाची भावना ज्यांच्यामध्ये आहे विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जगाकरता ज्ञानेश्वरी दिली. 9000 ओव्या जगाकरता दिल्या. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी मध्ये 9000 ओव्या ज्ञानोबारायांनी सांगितलं. नामदेवरायांनी सुद्धा त्याचं वर्णन केले. त्या 9000 ओव्यापैकी एखाद्या जरी ओवीचं आत्मस्वरूपापासून चिंतन घडलं तर निश्चित आपल्यासारखा जीव तरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पण जगतावरती या साधू संतांचे अगणित असे उपकार आहेत. ज्ञानोबारायांनी जगाकरता काय दिलं. साधू संतांचे जगतावरती फार उपकार. ह्या उपकाराचा जर विचार केला तर संतांच्या उपकारातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. वास्तविक पाहता विचार केला कलियुगाचा तर आपल्या आई वडिलांच्या उपकारातून सुद्धा उतराई होण्या एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाहीये. तर संतांच्या उपकारातून कधी आपण उतराई व्हावं. ज्ञानोबारायांनी जगतावरती किती उपकार केले. जगाला जर दुःख झालं तर याचा त्रास मात्र संतांना होतो. आणि जगाला जर आनंद प्राप्त झाला तर संतांना त्याच्यामध्ये सुख आहे ना. पै पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचे ने. ज्ञानोबाराय सांगतात जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादा मनुष्य अनवाणी पायाने गावामध्ये फिरायला गेला. अनवाणी पायाने म्हणजे पायामध्ये चप्पल न घालता फिरायला गेला. त्याच्या पायाला जर काटा रुतला पायातून पाणी येतं का डोळ्यातून येतं? काय सुंदर उत्तर दिलं. असं बोलत चला डोळ्यातून पाणी येतं. पायातून तर पाणी नाही येत ना. पायाला वेदना व्हाव्या पाणी मात्र डोळ्यातून निघावं. तसं जगाला दुःख झालं तर संतांना दुःख होतं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये विचार केला की संतांचे या जगतावरती अलौकिक असे उपकार आहे. आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता
त्या संतांचं वर्णन आपण केलं पाहिजे. ज्ञानोबारांचे उपकार हे जगातावरती फार आहे. किती ज्ञानोबारांचे उपकार आहे महाराज. जगाकरता ज्ञानोबारांनी एवढी संपूर्ण ज्ञानेश्वरीची रचना केली आणि एवढं सगळं करत असताना जगाचा त्रास ज्ञानोबारांना किती सहन करावा लागला. तर काही अभंगामध्ये नामदेवरायांनी एका अभंगामध्ये वर्णन केलंय. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. नामदेवरायांच्या या अभंगामध्ये जर आपण विचार केला, मागणीपर प्रकरणातील अभंग आहे नामदेवरायांचा. ज्या वेळेस विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधी घेण्याकरता आळंदीमध्ये तयार झाले, त्यावेळेस नामदेवरायांनी या अभंगाची रचना केली. नवे नवे देवाजवळ भांडण केलं. कोणी केलं? नामदेवरायांनी सांगितलं, देवा की ज्ञानोबाराय समाधी घेतात हे तुला कळलं नाही? देवाने सांगितलं, नामदेवराय मला माहित आहे. त्यावेळेस नामदेवराय सांगितलं, तुला माहित असताना सुद्धा तू ज्ञानोबारायांना का थांबवलं नाही याचं उत्तर मला दे. कोणी विचारलं? नामदेवरायांनी भगवंताला विचारलं, परंतु भगवंताकडे सुद्धा शब्द नाही. त्यावेळेस नामदेवरायांनी यांनी सांगितले, देवा 14 चौकडे अलंकानाथा 99 कोटी राया दशरथा तेही गेले यमपंथा. त्या रावणाचा ऐश्वर्य सांगितलं, किती त्याच्या जवळ ऐश्वर्य आणि एवढं सगळं असताना सुद्धा त्याला तू एवढं आयुष्य दिलं. 99 कोटी राया दशरथा तेही गेले यमपंथा आणि एवढं आयुष्य त्याला दिलं. त्याने काय केलं? एवढं आयुष्य घेऊन या जगाला त्रासच दिला. ज्ञानोबारांचा जर विचार केला तर संपूर्ण जगाला तुझं देवपुण ज्यांच्यामुळे सिद्ध झालं ते ज्ञानोबा आहे. आणि एवढ्या कमी वयामध्ये जर समाधी घेत असेल, तुला काहीतरी वाटलं पाहिजे देवा. याच्याकरता नामदेवरायांनी परमात्मा जवळ केलेली ती मागणी आहे. नामदेवरायाचा विचार केला तर नामदेवरायांची मागणी थोडी बापासारखी वाटते. बाप कितीही कठोर असला तरी अंतःकरण तुमच्याचं प्रेमच असतं, परंतु आईचं हृदय वेगळंच आहे. तसं ज्ञानोबारांचं हृदय, ज्ञानोबारांना उगा माऊली म्हणत नाही, संपूर्ण जगाची आई जिला म्हणतात. ती काय सामान्य व्यक्ती का? ज्ञानाबाई भावी अनाथाची माया. ज्ञानाबाई भावी अनाथाची माया. एका जनार्दनी पावते तसे एका जनार्दनी पावते. हे ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझे अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. हो, अनाथाची आई जिला म्हटलं जातं. ज्ञानियांचे राजे, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. जगावरती ज्ञानोबारांचे किती उपकार आहे. जगाचा एवढा त्रास सहन करून सुद्धा त्या जगाकरता विश्वमाऊली ज्ञानोबारांनी त्यांना या भवदुःखाच्या सागरातून तारण्याकरता ज्ञानेश्वरीची रचना केली. जे खळांची व्यंकटे सांडो. जगातील वाईटातला वाईट जरी मनुष्य असला तरी सुद्धा देवाने त्याच्या पदरामध्ये त्याला घेतलं पाहिजे, एवढीच मागणी ज्ञानोबारांची. हे झालं आईचं हृदय. किती जगताविषयी प्रेम आहे. एवढा जगाने त्रास दिला. आता आम्ही मधुकरी मागायला जायचो, परंतु त्या ज्ञानोबारांची एवढी कृपा आज आपल्यावरती सोन्यासारखे दिवस आहे. खाण्याकरता पंचपक्वान नाही, परंतु साधक अवस्था निर्माण होत नाही. आमचे सद्गुरू कुरेकर बाबा पाठामध्ये एक वाक्य नेहमी सांगायचे, जर साधकाने व्यवस्था बघितली तर अवस्था निर्माण होत नाही. आणि अवस्था निर्माण जर व्हायची असेल तर व्यवस्थेकडे दुर्लक्ष करावं लागतं. विठ्ठल ज्ञानोबारांना किती त्रास सहन करावा लागला. नवे नवे ज्ञानोबारा आळंदीमध्ये माधुकरी मागण्याकरता जायचे. ज्ञानोबारांना कोणी भाकर देत नव्हतं. ज्ञानोबारांच्या झोळीत शेण टाकायचे लोक. किती त्रास सहन करावा लागला. एवढंच नाही तर ते ज्ञानोबारांची मधुकरीची झोळी घेऊन जमिनीमध्ये खाली टाकायचे.
आणि त्याच्यावरती पाय देऊन उभं राहायचं. काय भावना होत असेल महाराज. कितीतरी ज्ञानोबांनी दुःख सहन करावं. नवे नवे सणानिमित्त ज्ञानोबांना काहीतरी गोड खाऊ वाटलं. एक दिवसाचा प्रसंग, मुक्ताईने खापर आणण्याकरता गेली. कोणाकडे गेली? विसोबा खेसराकडे गेली. पाय सांगू आता हरी संतांचे उपकार मज निरंतर जागविते विचाची वारे उतराई विचाची वारे उतराई हे तो हा पाय जीवन थोडा हे तो हा पाय जीवन थोडा बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. पण संतांना मात्र त्याचा त्रास होतो. ज्ञानोबांनी जगाकरता जी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरीचं महत्व हे आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. मी 2च मिनिटांमध्ये तुम्हाला ज्ञानेश्वरीचं महत्व सांगतो. लक्षपूर्वक ऐका. कारण की आत्ताच मला या ठिकाणी आल्यानंतर कळालं, बऱ्याच दिवसाचा ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाकरता पारायणाकरता जो काही खंड पडला होता, या वर्षी मात्र ते पारायण चालू झालेलं आहे. ज्ञानेश्वरीचा महिमा सामान्य नाही. जनाबाईने एका अभंगामध्ये त्याचं वर्णन केले. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी ज्ञान होया ज्ञानासे ऐसा वर या टिकेसे ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्यासे लोटांगणे हो. जनाबाईने या अभंगामध्ये ज्ञानेश्वरीचं महत्व सांगितलं. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ज्ञानेश्वरीचं पारायण जरी केलं
तर या ठिकाणी बसून आपल्याला पंढरपूरचं दर्शन होतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम षडगुण ऐश्वर्य संपन्न त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी मध्ये मांडले. आणि त्याचं चिंतन करत असताना स्वतः परमात्म्याचं दर्शन आपल्याला ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीतून होतं. किती महिमा आहे. ज्ञान होय एवढा अतीत मूर्ख त्या दगडा. एकडाला दगडातला दगड जरी मनुष्य असला त्याला सुद्धा ज्ञान होतं. नवे नवे दगडाला सुद्धा पाजर फुटावा. आणि मला सांगा, दगडाला जर पाजर फुटत असेल तर आपल्याला फुटणार नाही का? ज्ञान होय एवढा अतिमूर्ख त्या दगडा. जर एखाद्याला अहंकार निर्माण झाला तो किती जरी श्रेष्ठ असला, ज्ञानी असला, तरी त्याला सुद्धा त्या भक्तीचा महिमा कळत नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानी असी. पंडित असेल, वाचक असेल, सगळ्या ग्रंथाचा अभ्यास असेल, परंतु अहंकाराची इच्छा जर मनामध्ये असेल तर त्याला सुद्धा ज्ञानेश्वरीचं महात्म्य कळत नाही. परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणाने एखाद्या भगवत भक्ताने ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर ज्ञानोबा सांगतात त्याला सुद्धा ज्ञानेश्वरीचा महिमा कळतो. आळंदीमध्ये ज्ञानोबारांच्या आजान वृक्षाच्या झाडाखाली अशी काही विद्वान मंडळी आहेत ज्यांना डोळ्याला दिसत नाही. बाहेरच्या देशात तिथे एक लिपी तयार केली आणि ती लिपी बघून फक्त त्याच्यावरती बोट फिरवायचं, त्या बोटाने ते ज्ञानेश्वरी वाचतात. कोण वाचतात? ज्यांना डोळे नाही ते. आपल्याला आहे ना? विचार करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगताच्या पाठीवर दुसरा कोणता आपल्याला सापडणार नाही. नवे नवे विज्ञान युगाचा जर विचार केला तर या जगतामध्ये एखाद्या वस्तूचा शोध जरी लावायचा म्हटलं तर ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा लागतो. स्वतः परमात्म्याने जी गीता अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितली, अर्जुन मात्र माध्यम होता हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. संपूर्ण जगाताला स्वतः परमात्म्याने उपदेश केला, परंतु भगवंताला जे सांगायचं होतं, गुरुवारी बाबांनी पाठामध्ये सांगितलं, माझा आज सांगण्याकरता अधिकार नाही, परंतु भगवंताला त्या ठिकाणी जे सांगायचं होतं भगवंताला त्या ठिकाणी ते न लक्षात येता ज्ञानोबारांच्या रूपाने अवतार घेऊन स्वतः परमात्माने ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला गीता अलंकार गीता अलंकार
धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवी तो हा पाये जीव तोडा सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती बोलण्याचा विचार केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे काही बरोबर आहे ते सगळं काही गुरुवर्यांचं आहे. स्वानंद सुखणे असे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळेच गुरुवर्य पूजनीय देवगडचे बाबा, माझे सद्गुरू वैकुंठवासी नासिकेत बाबा कोरेकर, जे काही आहे थोर साधू संतांचा आहे. आणि तुकोबारायांचा अभंग हा मुळातच ब्रह्मनिष्ठ महात्म्याचा आहे. तो मार्ग आपल्याला सांगितला त्या मार्गाने आपण तरी गेलं पाहिजे. मार्ग दावोनी गेले आधी दया निधी संतते. पण या अज्ञानी जीवाला या भवसागराच्या दुःखातून तारण्याचा प्रयत्न कोण असेल ते केवळ आणि केवळ साधू संत आहे. एक आमच्या जीवनातील तो मला प्रसंग सांगतो. ज्या वेळेस आमचं शिक्षण पूर्ण झालं आळंदीमध्ये 12 वर्षाचा काळ निघून गेला. गावाकडे परत आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न पहिला उभा राहिला की एवढं शिक्षण घेतल्यानंतर आता करायचं काय. कारण की अभ्यास करत असताना अशी वृत्ती झाली, या जगताचं दुःख माहीत असताना या जगात पडण्याची इच्छा राहिली नव्हती. परंतु प्रसंग असा आला, सद्गुरू पूजनीय देवगडच्या बाबांच्या कृपेने नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार केला. 4 महिने आम्ही परिक्रमा करण्याकरता गेलो. परिक्रमा करण्याकरता गेलो तर असा प्रसंग आला, आम्हाला शूलपाणी झाडी लागली. ती झाडी गेल्यानंतर जवळ 10-15 दिवसाचा तो काळ असा. त्या काळामध्ये मध्ये 3-3, 4-4 दिवस खाण्याकरता काही भेटायचं नाही. अशी परिस्थिती आली. असं वाटलं उगाच इकडं आलो. पस्तावा आला. परंतु अशा परिस्थितीमध्ये उपाशी कधी झोपलो नाही. एक दिवसाचा प्रसंग, पायी चालत असताना एकही आश्रम आम्हाला लागला नाही. भूक लागलेली, नवे पाण्याचा नळ सोडा हापशा सुद्धा दिसला नाही. पाणी पिण्याकरता नाही. जवळपास 1 दिवस पूर्ण डोटला. संध्याकाळची वेळ होत आलेले होते. आमचे गुरुबंधू होते गणेश महाराज म्हणून, 2 जण सोबत होतो. मनामध्ये विचार केला, खाण्याकरता काही नाही, एवढं शिक्षण केलं, कशाकरता इकडे फिरत बसू. सद्गुरू बाबांचं आम्ही स्मरण केलं आणि एक गाव लागलं. त्या गावामध्ये आम्ही थोडंसं खाण्याकरता एक किराणा दुकान होतं छोटं. त्या किराणा दुकानामध्ये आम्ही खाण्याकरता एक फरसांचा पुडा घेतला. तर आपली शेव असेल ती घेतली आम्ही. परंतु ते दुकान एवढं जुनं होतं, त्या शेव आम्हाला माहित नाही किती दिवसाची होती, तिची एक्सपायरी डेट संपलेली होती. दोघांना संगच उलट्या चालू झाल्या, चक्कर यायला लागली, चालता सुद्धा येत नव्हतं. सत्य परिस्थिती सांगतो. अशी परिस्थिती समोर निर्माण झाली. काय करावं असा विचार केला. परंतु ज्या वेळेस आम्ही सद्गुरू बाबांचं स्मरण केलं, 5 मिनिटामध्ये आमचं ते जंगल संपलं आणि एक माणूस आम्हाला घेण्याकरता आला. त्या माणसाने त्याच्या गाडीमध्ये खाण्याकरता, त्याच्या मुलीचा वाढदिवस होता म्हणून त्याला वाटलं जे परिक्रमावासी त्यांना खाण्याकरता काहीतरी घेऊन जाऊ, म्हणून त्याने आम्हाला त्या ठिकाणी जेवण घरून बनवून आणलं आणि त्याने आम्हाला बसून जेवू घातलं. त्यावेळेस डोळ्यात पाणी आल्याने विचार केला, फक्त संतांचा जर विचार केला, त्यांच्या स्मरणाने जर आपल्या जीवनाचं एवढं कल्याण होत असेल तर त्यांची सेवा केली तर आपलं कल्याण होणार नाही. हा जीवनातील प्रसंग आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस आम्ही त्या जंगलामध्ये होतो, आम्हाला मोबाईलची रेंज सुद्धा येत नव्हती 8-8 दिवस. आमचे शुभम महाराज होते आळंदीमध्ये. बाबांनी त्यांना सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना फोन करा म्हणे, कुडशीक आले. फोन लागत नव्हता, मोबाईलला रेंज नाही. परंतु ज्यावेळेस बाबांनी सांगितलं आता फोन करा, आता रेंज येईल म्हणे, ज्या वेळेस आम्हाला फोन केला त्यावेळेस आम्हाला तिथे रेंज आली. कुठं? त्या जंगलामध्ये, शूलपाणीमध्ये. आणि ती रेंज आली. बाबांसोबत बोलणं झालं आणि फोन ठेवला. घरी आई वडिलांना फोन करायच्या आज रेंज गेली. केवळ ही संतांची शक्ती सामान्य नाही. त्यांच्या स्मरण मात्राने जर आपल्या जीवाचं दुःख दूर होत असेल तर त्यांच्या संगतीमध्ये राहून जर भगवत चिंतन केलं तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. आजच्या वर्तमान युगात जर वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे कोण असेल तर सद्गुरू पूजनीय देवगडचे बाबा आहे. या ठिकाणी अनेक भक्त परिवार देवगडला जोडला गेलाय.
बाबांवरती असलेली श्रद्धा आहे. हे बाबा आपल्या महाराष्ट्रातील नसून संपूर्ण भारतवर्षामध्ये सगळ्यात असणारे श्रेष्ठ संत आहे. ज्या वेळेस गोळीबार झाला त्यावेळेस संपूर्ण देवगडचा त्याग करून बाबा त्या ठिकाणी कारसेवेमध्ये होते. किती जीवनामध्ये त्याग असेल, एवढा संपूर्ण वैकुंठासारख्या वैभवाचा त्याग करून राम मंदिराकरता जर मरण सुद्धा पत्करायला तयार असणारा महात्मा कोण असेल तर सद्गुरु देवगडचे बाबा आहे. सांगितलं एक तर छातीवरती गोळी घेऊ किंवा राम मंदिर केल्याशिवाय राहणार नाही, हा प्रण त्यावेळेस घेतला होता. आणि त्या सेवेचं फळ आता लॉकडाऊन मध्ये या महाराष्ट्रातून राम मंदिराच्या भूमिपूजनाकरता फक्त संतांच्या रूपाने एकच व्यक्ती गेली, ती मात्र पूजनीय देवगडचे बाबा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एकच संत त्या राम मंदिराकरता भूमिपूजनाकरता गेले. तर हा विचार जर केला तर आपलं भाग्य आहे, अशा थोर मोठ्या साधू संतांच्या सहवासामध्ये आपण आहोत. विठ्ठल संतांचे हे उपकार एवढे जगतावरती आहे. देवाला जर संतांनी प्रश्न केला तर देवा या संतांचे उपकार या जगतावरती किती, देवाला सुद्धा वाचा फुटत नाही. एक वेळेचा प्रसंग असा, नारद महर्षी भगवान श्रीकृष्णांना भेटण्याकरता गेले. देवाच्या घरी गेल्यानंतर असं बघितलं, देव त्यांच्या घरी बसून देवपूजा करत होते. तुम्ही विचार करता देवाच्या घरी सुद्धा देवपूजा असते का? आपल्या घरी आहे की नाही आपल्याला माहित नाही बरं का. ज्याचा त्याचा प्रश्न. देवपूजा करत होते. देवाची पूजा कोणती हो? स्वतः भगवान श्रीकृष्ण एका पाटावरती बसून त्यांच्या देवघरामध्ये सगळ्या संतांचे फोटो मांडलेले होते आणि ती संत पूजा कोण करत होते? भगवान श्रीकृष्ण करत होते. नेमकं त्याच वेळेला नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारद महर्षी त्या ठिकाणी आल्यानंतर नारद महर्षीनं ते बघितलं तो प्रकार. देवाला विचारला, देवा अरे आम्ही सगळी संत मंडळी तुझी पूजा करतो, तू आमची पूजा करता कशा करता करतो? नारदाला जरा आश्चर्यच वाटलं ना. संपूर्ण जगाचा असणारा मालक, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, असा असणारा परमात्मा जर संतांच्या प्रतिमेचं पूजन करत असेल तर त्या संतांमध्ये काहीतरी महत्व असलं पाहिजे. विचार केला आणि देवाला विचारला, देवा तू ज्या अर्थी संतांची पूजा करतोय त्या अर्थी याच्या मागे काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे, मला संतांचा महिमा सांग. असं ज्यावेळेस नारदाने भगवंताला विचारलं त्यावेळेस भगवंतानी नारदाला सांगितलं, नारदा डोळ्यात पाणी आलं देवाच्या आणि सांगितलं, नारदा मी तुला संतांचा महिमा सांगू शकत नाही. नारदाने सांगितलं, देवा असं करू नको, तुला संतांचा महिमा माहिती आहे ना, मग मला सांग, मला सांगायला काय अडचण आहे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की आपल्या गावामध्ये जे बाभळीचं वन आहे त्या वनामध्ये एका झाडावरती एक सरड्या बसलेला आहे. त्या सरड्याला जाऊन विचार की तू संतांचा महिमा काय. नारदाने मस्करीवरती नेलं. नारदाने विचार केला, काय देवा मस्करी करतो, तो सरड्या पुढे मला संतांचा महिमा सांगेल का? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, नारदा माझी आज्ञा म्हणून जा. निघाले नारदजी. त्या गावाबाहेर आले, त्या वनामध्ये गेले. इकडं तिकडे त्या बाभळीच्या झाडावरती बघितलं, एका झाडावरती तो सरड्या बसलेला दिसला. त्याच्या जवळ गेले आणि सांगितलं, बाबा मला तुझ्याकडे भगवान गोपाल श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संतांचा महिमा सांगू शकतो का? असा प्रश्न विचारल्यानंतर तो सरड्या तरफड करत झाडावरून खाली पडला, नारदांच्या पायाजवळ येऊन पडला आणि त्याने आपले प्राण सोडले. कोणी? त्या सरड्याने. नारदाला एवढं वाईट वाटलं, उगाच देवाचं ऐकून या ठिकाणी आलो नसतो तर एक मुका जीव या प्राण्याला मुकला नसता. वाईट वाटलं, घरी निघून गेले. आता काही देवाला संतांचा महिमा विचारायचा नाही. पुन्हा 8-10 दिवस निघून गेले. 10-15 दिवस झाले, नारदाला काही कर्माना चैन पडेना. पुन्हा देवाकडे गेले आणि सांगितलं, देवा सांगा ना संतांचा महिमा. असं विचारल्यानंतर देवाने सांगितलं, नारदा काय सांगू तुला संतांचा महिमा, तुला ऐकायचा असा ऐकशील ना तर ऐक. आपल्या गावातील जे पाटील आहे त्या पाटलाच्या आंबराईमध्ये एका आंब्याच्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे. त्या पोपटाला जाऊन विचार की तू संतांचा महिमा काय आहे. सांगितलं, काय देवा मस्करी करतो, त्या सरड्याने कुठे मला संतांचा महिमा सांगितला नाही आणि आता हा पोपट मला संतांचा महिमा सांगेल का? भगवान परमात्मा म्हणतात, नारदा माझी आज्ञा म्हणून जा. निघाले नारदजी. त्या पाटलाच्या आंबराईमध्ये आले. इकडे तिकडे एका झाडावरती, त्या आंब्याच्या झाडावरती त्या पोपट्याला बघितलं. त्याच्या जवळ गेले आणि सांगितलं, बाबा
मला तुझ्याकडे भगवान श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संताचा महिमा सांगू शकतो का? त्या पोपटाचीही तीच अवस्था झाली. पंख हलवी तरफड करत नारदांच्या पायाजवळ आला. त्याने सुद्धा आपले प्राण सोडले. नारदाला एवढं वाईट वाटलं, तो सरडेही मेला आणि आता ही पोपटही मेला. उगाच देवाचं ऐकून या ठिकाणी आलो. पुन्हा घरी निघून गेले. 1 महिना झाला, 2 महिने झाले, बराच काळ लोटून गेला, परंतु नारदाच्या मनामध्ये ती कंत राहिलीच. भगवंताला मात्र संताचा महिमा विचारला पाहिजे. पुन्हा देवाकडे आले आणि सांगितलं, देवा आता मी तुझं काही ऐकणार नाही, ह्या वेळेस तू मला संताचा महिमा सांगायचा म्हणजे सांगायचा. त्यावेळेस भगवंताच्या परत डोळ्यामध्ये पाणी आलं. सांगितलं, नारदा तुला संताचा महिमा ऐकायचा ना, ऐक. तर आपल्या गावातील जो राजा आहे त्या राजाला 12 वर्षापासून एकही मूलबाळ नाही. आताच काल परवा त्याला एक मुलगा झालेला आहे, 2-3 दिवस झाले. त्या मुलाला जाऊन विचार की तो संतांचा महिमा काय आहे. त्यावेळेस नारदाने हात जोडण्याने सांगितलं, भाऊ तुझा संतांचा महिमा तुझ्याकडेच ठेव. तो सरडा मेला, त्याचं कुणी मागे पुढे बघणारं नव्हतं. तो पोपटही मेला, त्याचंही कुणी मागे पुढे बघणारं नव्हतं. आणि जर का राजाच्या मुलाला काही कमी जास्त झालं तर राजा मला जिवंत सोडणार नाही. भगवान म्हणतात, माझे आज्ञा म्हणून जा. निघाले नारदजी भीड भीड भगवंताचं भजन करत राजवाड्यामध्ये आले. प्रधानाने बघितलं, एवढा आनंद झाला. राजेसाहेब नारद महर्षी आले आणि तो आनंद राजाला सांगितला. राजाला एवढा आनंद झाला, आत्ताच मला मुलगा झाला आणि आपल्या घरी भेट देण्याकरता संतांचे पाय लागले. माझं कितीतरी जन्मांतरीचं भाग्य आहे. ते नारद महर्षी माझ्या घरी आले. राजाने मोठं आदर आतिथ्य केलं आणि त्यांना आसनावरती बसवलं. आणि आसनावरती बसवल्यानंतर शिपायाला आदेश दिला की सांगितलं, राणीला बोलून आणा आणि राणीला सांगावं बाळाला घेऊन यावं. नारद महर्षींच्या दर्शनाकरता नारद महर्षी आले. मग राणी त्या बाळाला घेऊन आली. घेऊन आल्यानंतर प्रथमतः नारद महर्षींच्या मांडीवरती त्या बाळाला दिलं आणि मांडीवरती दिल्यानंतर त्या बाळाला नारद महर्षीने प्रश्न केला, बाळा मला तुझ्याकडे भगवान गोपाळ श्रीकृष्णाने पाठवलं, तू मला संताचा महिमा सांगू शकतो का? असं विचारल्यानंतर ते बाळ हसायला लागलं. 2-3 दिवसाचं बाळ हसायला लागलं. नारदजी घाबरले ना. यासोबत सुद्धा त्या सरड्या किंवा पोपटासारखी गती होते का काय? नारदजी घाबरले. त्यावेळेस ते बाळ सांगू लागलं, नारदजी काही काळजी करू नका म्हणे, मी तुम्हाला संताचा महिमा सांगतो. त्या संतांचा महिमा असा आहे की माझ्यावरती त्या संतांचे उपकार कसे झाले. सरड्याच्या योनीमध्ये मी जीवन जगत होतो आणि त्या सरड्याच्या योनीमध्ये मला संत दर्शन झालं. त्या संत दर्शनाचा परिणाम मला पोपटाचा जन्म मिळाला. त्या पोपटाच्या जन्मामध्ये सुद्धा मला संत दर्शन झालं आणि त्या संत दर्शनाचा परिणाम मी एवढ्या मोठ्या राजघराण्यात जन्माला आला. त्या संतांच्या पायावर जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याची भावे उतराई.
पण त्या संतांच्या पायावर आपण जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. एवढे संतांचे उपकार या जगतावरती आहे. करुणी सायास शिकवती. संतांचा सहज बोलण्याचा परिणाम जगाचं कल्याण होतं आणि आपण सहज जर बोललो तर जगाचं वाटाळं होतं. हा संतात आणि आपल्यात असणारा बदल आहे. संतांचा सहज बोलण्याचा परिणाम जगाचं कल्याण होतं. ज्ञानोबा सहज बोलले तर मुलीचा सुद्धा मुलगा झाला. जे निमिष मात्रे देह पालटिला स्त्रीचा तो केला पुरुष. संपूर्ण उदाहरण सांगण्याकरता काय आपल्याजवळ वेळ लागलेला नाही. अतिशय संकल्पित वेळ आपल्याला चिंतनाकरता मिळाली. पण थोडक्यात याचा आपल्याला चारी चरणाचा भावार्थ बघायचा. फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा संपायची. आपली वेळ ही झालेली. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. या अज्ञानी जगताला संत महात्मे शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण की जग हे अज्ञानीचे महाराज. पण ज्याच्यावरती श्रद्धा ठेवायची, ज्याच्याकडून ज्ञान संपादन करायचं, तो सुद्धा ज्ञानी असायला हवा. नाही तर कधी कधी ज्याच्यावरती श्रद्धा ठेवतो तोच मनुष्य कधी कधी अज्ञानी नसतो आणि याने जगताचं कल्याण होत नाही. ज्याच्यावरती श्रद्धा ठेवायची त्याच्याकडेही ज्ञान असलं पाहिजे आणि आपल्याजवळही श्रद्धा असली पाहिजे. आपल्याकडे श्रद्धा नसली आणि त्यांच्याजवळ ज्ञान असलं तरी सुद्धा उपयोग होत नाही. त्यांच्याजवळ ज्ञान आहे ना आपल्याजवळ श्रद्धा नाही तरी सुद्धा उपयोग होत नाही. दोन्ही गोष्टी परिपूर्ण अंगाने असाव्या लागतात. जर एखाद्या गुरुला आपल्याला शिष्याला शिकवायचं झालं, त्या गुरुमध्ये तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, तर तो शिष्य त्या गुरुच्या बरोबरीने तयार होतो. नाही तर गुरुजवळच ज्ञान नाही, शिष्य काय तयार होणार आहे. एका गुरुजीने त्यांच्या शिष्याला सांगितलं की बाळू नाही तर कोणी असलं तरी माफ करा बरं का. काही कोणाकोणाचं नाव असतं कधी कधी. हा क्षमा करा. गुरुजीने सांगितलं बाळू काय कर म्हणे, बाजारामधून आपल्याला पेढे घेऊन ये म्हणे. मला फार पेढे खाण्याची इच्छा झाली. त्याच्या गुरुजीने त्या बाळूला सांगितलं. त्यावेळेस त्याने काय केलं, तो बाजारामध्ये गेला. 10 रुपये घेतले गुरुजीकडून. बाजारामधून त्याने पेढे विकत घेतले. आता पूर्वी 10 रुपयाचे 3 पेढे यायचे. त्याने 3 पेढे विकत घेतले. किती रुपयाचे? 10 रुपयाचे. बरं, पेढे विकत घेतल्यानंतर त्याने पेढे घेत असताना विचार केला, पेढे घेताना टेस्ट बघू म्हणे, पेढे कसे चांगले आहेत की चांगले हे आपण एकदा याचं परीक्षण करू म्हणे. त्याने एक पेढा खाऊन बघितला आणि तो पेढा खाल्ला. त्याने 2 पेढे उरले. घराच्या दिशेने निघाला आणि जात असताना मनामध्ये विचार आला की आपण घरी गुरुकुलामध्ये गेल्यानंतर आपले गुरुजी आपण पेढे आणले म्हणून आपल्याला एक पेढा देणारच आहे. तो घरी खाल्ला काय नाही तर खाल्ला काय एकच आहे. त्याने दुसराही पेढा महाराज खाल्ला ना रस्त्याने येताना. घरी आला आणि गुरुजीजवळ एक पेढा समोर ठेवला. गुरुजीने विचारलं, का रे बाळू 10 रुपयाची 3 पेढे येते आणि एक पेढा कसा काय आला? गुरुजी रागावले ना. सांग कस काय एक पेढा आला? त्यानं सांगितलं, गुरुजी एक नाही आला, 10 रुपयाचे 3च पेढे मी विकत घेतले होते. पेढे कसे काय म्हणून एक पेढा खाऊन बघितला आणि दुसरा पेढा तुम्ही मला घरी आल्यावर दिलाच असता म्हणून मी हा 3रा पेढा तुमच्याकरता ठेवला. गुरुजी रागाने म्हणाले, सांग कसा काय खाल्ला? त्यांनी 3राही घेतला. तोही खाल्ला आणि सांगितलं, असा खाल्ला विठाल. शिष्य सुद्धा श्रद्धेचा असावं लागतं तर ते ज्ञान संपादन करता येईल. आणि सद्गुरू त्या बोधाला प्राप्त झालेले पाहिजे. या अज्ञानी जगताला शिकवण्याकरता एक 10 नंबरचा विद्यार्थी होता. त्याला ब्राह्मण शब्द काय उच्चारता येत नव्हता. त्याचे गुरुजी त्याला सांगून कंटाळले. सांगितलं, बाळा तुझ्या घरी शेती किती? तो म्हणे भरपूर आहे. बरं, काही गुरं म्हशी वगैरे आहेत का? आहे ना. घोडे आहे, गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे. त्याने सांगितल्यानंतर गुरुजीने सांगितलं, बरं तू त्यांना खायला काय देतो? त्याने सांगितलं, गाईला, म्हशीला, शेळीला गवत देतो आणि घोड्याला चणे देतो. चणे म्हणजे फुटाणे माहिती ना. हा, फुटाणे देतो. बरं, ते चणे तू कशामध्ये देतो? त्याने सांगितलं, तोबऱ्यामध्ये. त्यांच्या भाषेमध्ये तोबरा म्हणतात, आपल्याकडे गमिलं म्हणत असतं, बरोबर ना. पण तोबऱ्यामध्ये देतो. बरं, गुरुजी म्हणतात, मग मी म्हणतो तसं म्हणतो ब्राह्मण. तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. त्याला ब्राह्मण शब्द उच्चारता येत नव्हता. त्याला गीता शिकवायची होती आणि सद्गुरूंच्या कृपेने त्याला ब्राह्मण शब्द सुद्धा उच्चारता येऊ लागला. हे असणारी सद्गुरूंची कृपा आहे. आणि त्याचा अज्ञान असताना सुद्धा ज्ञान संपादन करण्याची इच्छा असेल
तर त्याला सुद्धा सद्गुरूची गती प्राप्त होते. विठ्ठल तिन्ही चरणाचा भावार्थ झालेला आहे. शेवटचे चरण धावतं घेऊ. एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण पांडुरंगाचं भजन घेऊ. सगळ्यांनी हात वरती करायचे आणि भजन करायचं. विठोबार जगद्गुरु तुकोबाराने संतांचंच वर्णन केलेलं आहे. अभंगाचा विचार केला, अभंगावरती आपण किती जरी बोललो तरी त्याची पूर्तता होऊ शकत नाही. एखाद्या टिटवीनं ठरवलं, टिटवी नावाचं पक्षी, ज्ञानोबारांनी त्याचं उदाहरण दिलंय की टिटवी चांचवरी मापस्वे सागरी मी नेणतो त्या परी प्रवर्तेत. समुद्रातून जर तिनं पाणी उपसवण्याचा प्रयत्न केला, एवढा मोठा समुद्र आहे आणि याच्यातून पाणी घ्यायचं बाहेर टाकायचं, समुद्र संपल का? तसं संतांच्या चरित्राचा आपण किती विचार केला त्यांचा महिमा संपू शकत नाही. आता आपल्याला वेळ कमी मिळाला, तसं पाहायला गेलं की एकच चरण आतापर्यंत सोडवलं, तिन्ही चरणाचा भावार्थ धावता सांगितला. चिंतना करता आपल्याला वेळ मिळाला नाही. जे काही चिंतन केलं हे सगळं बरोबरच असेल असं सांगता येत नाही. कारण की अभंग हा तुकोबारायांचा आहे, ब्रह्मनिष्ठ संतांचा आहे. या अभंगावरती त्यांनी चिंतन करावं. आपण असं फक्त चिंतनच करावं. वास्तविक आपली बुद्धी एवढी नाही की त्यांची बराबरी करू शकतो. संतांनी जे सांगितलं ते आपल्याला सांगता येत नाही, परंतु सद्गुरूंच्या मुखातून जे काही श्रवण केलं ते मात्र तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आता माझी काही बुद्धी एवढी तीक्ष्ण नाही की मी तुम्हाला सांगावं. माझं वय नाही आणि ज्ञानही एवढं नाही. वाचूनही पुढे न वाचेन जाणे सेवाई स्वामीची, ऐसिया पदग्रंथाची योग्यता काही असे किंवा एरवी मी तरी मूर्खू, जरी राहिला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सजीव असे. ज्ञानोबा सांगतात मी मूर्ख आहे, अज्ञानी, आणि मी जगाला काय समजावून सांगावं हे ज्ञानोबारांनी सांगावं. तर आमच्यासारख्या महाराज लोकांनी काय सांगावं? नाही महाराज, आपली एवढी बुद्धी नाही. परंतु सद्गुरूंच्या मुखातून, साधू संतांच्या मुखातून जे श्रवण केलं तेच मात्र जगाला सांगावं, तर जगाचं कल्याण होतं. नाही तर आपल्या वाणीनं आपलंच कल्याण झालं नाही तर जगाचं कधी होईल? माझा विनोद करण्याचा स्वभाव नाही. चिंतन करत असताना जे काही श्रवण केलं ते सांगितलं. कधी कधी काय होतं, चिंतन जर करत असताना लोकांच्या डोक्यावरून जातं. आता आमच्याच विचार सागर ऐकताना डोक्यावरून जातात प्रक्रिया. लोकांना काय ते सांगावे, तर सोप्या भाषेमध्ये जे काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अभंगावरती. सगळी सद्गुरूंची कृपा आहे. येत असे एकेचे आधारू तेनेशी बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. जसं सद्गुरूंनी माझ्या बुद्धीवरती कृपा केली तसा मी बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटची चालू होईल आणि अभंगाला आपण पूर्ण विराम देऊ. तुका म्हणे वाचा तुका तुका म्हणे तुका तुका म्हणे वच देनु एकाची, तुका म्हणे वच देनु एकाची, तुका म्हणे वच देनु एकाची, देनु एकाची, तुका म्हणे वच Kaya dame kasi, kaya dame
भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याचे भावे उतराई देविता पाणी वतो तैसे मज येते सांभाळीत काय सांगवाता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्याचे भावे उतराई ठेवी तो पाये जीव तोडा सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती बोलण्याचा विचार केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे काही बरोबर आहे ते सगळं काही गुरुवर्यांचं आहे. स्वानंद सुखणे असे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळेच गुरुवर्य पूजनीय देवगडचे बाबा माझे सद्गुरू वैकुंठवासी नासिकेत बाबा कोरेकर जे काही आहे या थोर साधू संतांचं आहे. आणि तुकोबारायांचा अभंग हा मुळातच ब्रह्मनिष्ठ महात्म्याचा आहे. आपल्या जीवनावरती पडावे, यांचे वाक्य यांचे अभंग आपल्या कानावरती पडावे, यानेच आपला उद्धार आहे. या अभंगावरती चिंतन करत असताना जे काही तुम्हाला योग्य वाटलं असेल ते आई वडिलांचं अंतकरण करून निश्चित जीवनामध्ये उपयोगी आणण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकीचं असेल ते सोडून द्या. माझ्या वयाला म्हणा, वाणीला म्हणा, पटलं नसेल तरी न्यूनते एकुणते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा विसुका पावली हे चोद करुणी माऊली रिजे देवी. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर असे त्यांचे साऊंड सिस्टम आहे ते बाबाही या ठिकाणी आहेत. गावातील आपले काळे पाटील सरपंच आहेत, त्यांच्याही मार्गदर्शनाने तरुणांच्या सहकार्याने सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या प्रेमोत्सवाने हा भक्ती महोत्सव चालू आहे. साधू संतांची कृपा आहे
आणि असाच अविरतपणे हा सोहळा चालत राहावा. भगवत चिंतन साधू संतांची सेवा आपल्याकडनं घडत राहावी एवढीच मारुतरे यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच दरबारामध्ये ही सेवा झाली पण त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अशा ओघामध्ये काही मंडळींचं चुकून नाव राहिलं असेल माझ्याकडनं तर क्षमा मागतो. आणि आमच्याकडे जे सोबत आले कीर्तनाकरिता आमचे गुरुबंधू ज्यांनी नुकतंच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील चतुर्थ वर्ष रूपी ते पण कीर्तन महोत्सवाच्या परीक्षेला आहे. सुंदर असा अभ्यास आहे. तेही आमच्यासोबत कीर्तनाकरता उपस्थित राहिले. इकडे आमचे काका आहेत गणू काका तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. रात्री अपरात्री कितीही लांब जाऊ द्या पण नेहमी आमच्या सोबत येतात. महाराज आज जर थकले असेल तर आम्ही सोबत येतो. घरची शेतीची सगळी कामं सोडून ही मंडळी रात्रभर आमच्या सोबत कितीही प्रवास असला लांब येत असतात म्हणून त्यांचं सोबत नाव राहिलं माझ्याकडनं. आणि अजूनही कोणी असेल आपले विनेकरी बाबा आहे सगळ्यांची क्षमा मागतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल सर्व दिवसाचे कीर्तन रूपी पुष्पविलय हरिभक्त परायण शशिकांत महाराज कोरेकर अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि भाव अगदी शब्दात महाराजांनी या संतांविषयीचं मर्म आपल्याला संतांच्या जीवनातलं महत्त्व आपल्या साध्या सोप्या बोलीतून आपल्याला समजावून सांगितलं. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचं खूप खूप आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.